माझे नाव दिव्या आहे. माझे नशीब असे निघून अचानक माझ्याशी एवढा मोठा विनोद खेळेल हे मला माहीत नव्हते. माझ्या सासूबाईंनी माझा हात धरून मला नेले तेव्हा रात्र झाली होती. या खोलीत जाताच मला खोलीत काही विचित्र गोष्टी दिसू लागल्या. मी आजूबाजूला नजर टाकली. त्या खोलीत गेल्यावर एखाद्या मुलाच्या खोलीत आल्यासारखे वाटले, कारण मला माझ्या आजूबाजूला खेळणे दिसत होती. पण ही माझ्या नवऱ्याची खोली होती. काही काळापूर्वी माझे लग्न झाले आहे, याचा अर्थ माझ्या सर्व इच्छा मृत झाल्या होत्या आणि माझी मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली होती. तर माझ्यासोबत असे काही घडेल असा विचारही केला नव्हता. मला खूप पश्चाताप होत होता आणि ज्याने हे सर्व माझ्याशी केले त्याचा मी तिरस्कार करत होते आणि ज्यांच्यासाठी मी एवढा त्याग केला, माझ्याच लोकांनी मला या संकटाचा बळी बनवले. काही वेळाने माझे पती हात खेळत त्या खोलीत आले आणि मला पाहून त्यांना खूप आनंद झाला. मला पाहताच तो म्हणाला की तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस, तू मला खूप गोड दिसत आहेस. त्याच्याकडून हे ऐकून माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळले. तो माझा नवरा होता असे म्हणता येईल, पण आम्ही 4 बहिणी होतो. माझ्या 2 बहिणींचे लग्न झाले होते. आता आम्ही फक्त 2 बहिणी कुमारी राहिलो होतो. माझ्या 3 बहिणी खूप सुंदर होत्या. मला 2 मोठ्या बहिणी होत्या आणि मी तिसरी. माझ्यानंतर एक छोटी बहीण होती, पण फरक इतकाच होता की माझी धाकटी बहीण खूप सुंदर आणि सडपातळ होती आणि मी कुरूप असण्यासोबतच खूप लठ्ठ आणि कुरूप दिसत होते. माझ्या 2 मोठ्या बहिणींचे लग्न खूप वर्षापूर्वी झाले होते. आम्ही दोघी लहान बहिणींमध्ये फक्त 1.5 वर्षाचा फरक होता. त्यामुळे आम्ही दोघी एकमेकांसोबत खेळ खेळत मोठे झालो. माझ्या धाकट्या बहिणीने मला तिच्यासारखे वागवले नाही. याचे एकमेव कारण म्हणजे मी कुरूप आणि लठ्ठ होते. मी लहानपणापासूनच अशी होते आणि माझ्या बहिणी पहिल्यापासून खूप सुंदर होत्या. माझे वडील या जगात नव्हते. सर्वजण म्हणायचे की मी माझ्या वडिलांवर गेले आहे. मी हुबेहूब माझ्या वडिलांसारखी दिसत होते. तर माझी आई खूप सुंदर होती. माझी धाकटी बहीण, जिचे नाव अंशिका होते, ती हुबेहूब हिरोईनसारखी दिसत होती. माझी कुरूपता आणि माझ्या लठ्ठपणाने मला प्रत्येक गोष्टीत रोखले. मी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच मी आरशात माझा चेहरा आणि माझे शरीर पाहायचे आणि मागे पडायचे. माझ्या या अवस्थेमुळे मला अनेक ठिकाणी लाजिरवाणे झाले होते. वर माझ्या आईचे आणि बहिणीचे टोमणे मला जगू देत नव्हते. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात काहीच करू शकले नाही. मी फक्त विचार करत राहिले की काश माझाही असा एक प्रियकर असेल जो माझ्यावर प्रेम करेल आणि माझ्याशी लग्न करेल आणि मला त्याच्यासोबत घेईल. माझ्या अवस्थेमुळे मला नातेसंबंध आले नाही. माझ्या बहिणीसारखी माझीही अशीच कथा असती. प्रत्येक मुलगा माझ्या बहिणीला पाहताच तिच्या प्रेमात पडायचा. पण माझ्यासारख्या कुरूप आणि लठ्ठ मुली फक्त स्वप्न पाहू शकतात. प्रत्यक्षात त्यांच्या बाबतीत असे काही घडत नाही. ही सर्व नशिबाची बाब आहे. माझी बहीण नेहमी काचेसमोर उभी राहायची आणि तिच्या सौंदर्याबद्दल बडाई मारायची आणि प्रत्येक गोष्टीबद्दल मला टोमणे मारायची. हे कडू घोट मी मोठ्या कष्टाने प्यायचे. मी माझ्या कुरूप दिसण्याबद्दल कोणालाही सांगितले नाही आणि माझ्या लठ्ठपणाबद्दलच्या टोमण्यांना कधीही प्रतिसाद दिला नाही. मी माझ्या बहिणीपेक्षा 1.5 वर्षांनी मोठी होते. मला हवे असते तर मी माझ्या बहिणीला माझ्या इच्छेनुसार शिवीगाळ करू शकले असते, पण माझ्या घरात मला माझ्या मोठ्यांचा मान दुखवायचा नव्हता. मी ठरवलं होतं की मी स्वतःची बाजू घेईन. अंशिका जास्त सुंदर होती. यामुळे माझी आई तिला घरी राहू देत असे, तर तिने मला नोकरी करण्याचा सल्ला दिला, कारण आमच्या घरात कोणी कमावता पुरुष नव्हता. पूर्वी माझी आई लोकांच्या घरी काम करायची, पण आता तिची तब्येत बिघडायला लागली होती. म्हणून तिचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं की काहीतरी नोकरी करावी. मी सुशिक्षित असून मला सुरुवातीपासूनच डॉक्टर व्हायचे होते. मी डॉक्टर होऊ शकले नाही, पण नर्सिंगला सुरुवात केली. मला नोकरी लागली आणि ही नोकरी करत असतानाच आमच्या घरची परिस्थिती चांगली झाली. एके दिवशी एका रुग्णाची काळजी घेण्यासाठी मला एका मोठ्या घरात जावे लागले. तिथे माझी ड्युटी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती. त्या दिवशी मला खूप आनंद झाला. हा खूप मोठा बंगला होता. ही एक महिला होती जिची तब्येत खराब होती आणि त्यांना नेहमी नर्सची गरज भासत होती, म्हणून त्यांनी मला कामावर घेतले. मॅडमला 2 मुलगे असल्याचं मी ऐकलं होतं, पण माझ्या लक्षात आलं होतं की मॅडमसोबत एकच मुलगा राहतो. तो मुलगा खूप हुशार आणि माझ्याच वयाचा होता. मी जेव्हा जेव्हा त्या मुलाला पाहिले तेव्हा मला इच्छा होती की मी अशा हुशार मुलाशी लग्न करावे, पण माझ्या बाबतीत असं कधीच होणार नाही हे मला माहीत होतं, कारण मी गडद होते आणि माझा लठ्ठपणा माझ्या आयुष्याच्या मार्गात यायचा. मला इथे काम करून खूप दिवस झाले होते. एके दिवशी माझी बहीण अंशिका मला आग्रह करू लागली की तुझ्या मॅडमची काळजी घेण्यासाठी मी पण तिच्यासोबत यावे. माझ्या आईने तिला सक्त मनाई केली की ती तिथे जाऊ शकत नाही. त्यामुळे
दिव्याच्या कामातही अडथळा येऊ शकतो. तू घरीच राहा, हे दिव्याचे काम आहे. ती ते करेल आणि मग जे पैसे येतील त्यातील अर्धे पैसे मी देते. मग तुला कशाची काळजी आहे? माझ्या आईकडून ऐकून मला आश्चर्य वाटले की माझी आई मी कमावलेले पैसे अंशिकाला देते, पण आजपर्यंत तिने मला माझ्या स्वतःच्या कमाईतील 1 रुपया देखील दिलेला नाही. तर माझे 10 खर्चही होते. मला नेहमीच सर्व शक्ती सहन करावी लागणार का? तर आईने अंशिकाला घराबाहेर पडू दिले नाही, पण अंशिका माझ्यासोबत बंगल्यावर जाण्यासाठी खूप हट्ट करू लागली. त्या दिवशी मी अंशिकाला कसे तरी टाळले होते, पण एके दिवशी आईची तब्येत अचानक बिघडली आणि आई औषध घेऊन झोपली. त्या दिवशी अंशिकाला चांगली संधी मिळाली आणि तिने मला सांगितले की दिव्या, मला आज तुझ्याबरोबर तुझ्या मॅडमच्या बंगल्यावर यायचे आहे. वृद्धांची जीवनशैली कशी असते हेही मला पाहायचे आहे. तिचा हेतू जाणून मी तिला सांगितले की जर आईला हे कळले तर ती तुला काही सांगणार नाही, परंतु मला खूप शिव्या देईल, म्हणूनच मला तुला माझ्यासोबत बंगल्यावर न्यायचे नाही. दिव्या म्हणाली, तू तुझं काम कर, मी पण शिकलेली आहे, मी पण नर्सची नोकरी करू शकते. मी मॅडमच्या घरी तुझ्यामुळे नाही तर माझ्यामुळेच जात आहे. ती जबरदस्तीने माझ्यासोबत मॅडमच्या बंगल्यावर गेली. जेव्हा मॅडमने अंशिकाला माझ्यासोबत पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या, दिव्या, ती तुझी बहीण आहे. तुम्हा दोघी बहिणींमध्ये जगाचा फरक आहे. मॅडम माझ्या बहिणीवर खूप खुश झाल्या आणि अंशिकाला सोबत घेऊन गेल्या. तू वेळेवर औषध देऊन उपचार करत आहेस, मात्र तुझी बहीण केवळ तिच्या बोलण्याने माझ्यावर उपचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना अंशिका खूप आवडायची आणि जेव्हा जेव्हा मॅडमला माझ्याकडे काही काम असायचे तेव्हा त्या मला फोन करायच्या. आता माझी बहीण रोज माझ्यासोबत मॅडमच्या बंगल्यावर येऊ लागली. तोपर्यंत माझी आई रोज औषध घेऊन झोपत होती. ती मॅडमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू लागली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मी तिथे नर्स म्हणून राहिले होते. अंशिकाने मॅडमच्या घरची आणि तिच्या कुटुंबाची प्रत्येक गोष्ट नीट तपासली होती, कारण मॅडम माझ्या बहिणीशी सर्व गोष्टी शेअर करू लागल्या होत्या. एके दिवशी मी माझ्या बहिणीला खोलीत बसलेले पाहिले की ती काय विचार करत आहे. मला तिच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र दिसत होते. माझ्या बहिणीला पाहताच मी आश्चर्यचकित झाले, कारण जेव्हाही माझी बहीण मॅडमच्या घरून यायची ती खूप आनंदी दिसत होती. मी तिला या सगळ्याचं कारण विचारलं तेव्हा तिने काही उत्तर दिलं नाही. आता ती रोज गप्प राहायची आणि माझ्यासोबत मॅडमच्या बंगल्यावर जायची. एके दिवशी माझी नजर अंशिकावर पडली. त्या बंगल्याच्या कोपऱ्यातल्या खोलीत ती बसली होती, तर तिच्यासोबत खोलीत आणखी कोणीतरी हजर होतं. मला इथे काम करून खूप दिवस झाले होते, पण आजपर्यंत मला कोणत्याही खोलीत जाण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे मी खोलीच्या आत जाऊ शकले नाही. आतापर्यंत मी बंगल्याच्या कोणत्याही खोलीत गेले नव्हते. मला फक्त मॅडमच्या खोलीची काळजी होती. घरी गेल्यावर मी माझ्या बहिणीला विचारले की तू खोलीत काय करत होतीस आणि तुझ्यासोबत कोण होतं? ती म्हणू लागली, प्लीज दिव्या, माइंड युअर ओन बिझनेस. मी मला पाहिजे ते करू शकते. तुला काय म्हणायचे आहे? मी आश्चर्यचकित झाले. मी तिला म्हणाले की तू मला नाही सांगितलंस तर मी या सर्व गोष्टी आईला सांगेन की तू गुपचूप माझ्याबरोबर मॅडमच्या बंगल्यावर येतेस. माझे म्हणणे ऐकून ती भीतीने थरथर कापू लागली, कारण आईला हे कळले असते तर तिला त्रास होईल हे तिला चांगलेच माहीत होते. ती म्हणाली, प्लीज दिव्या, असं करू नकोस, मी तुला सगळं सांगते. तिने मला पुन्हा जे सांगितले ते ऐकून माझ्या कानावर विश्वास बसेना आणि मी पूर्णपणे भान गमावले होते. मी अंशिकाला विचारले, तू हे सर्व काय बोलत आहेस? मला धक्का बसला. मी तिला म्हणाले की तू असे काही करू शकतेस असे मला कधीच वाटले नव्हते. तुला हे देखील माहीत आहे की जर आईला हे कळले तर तिची तब्येत बरी होणार नाही. मी अंशिकाला म्हणाले की तू काय करत आहेस हे तुलाही माहीत आहे. हा आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. कृपया असे करू नकोस. अंशिका म्हणू लागली, बघ, मी स्वतः काही करत नाही. त्या मुलानेच मला कॉल केला होता आणि मी तिथे गेल्यावर तो म्हणू लागला की तो माझ्यावर प्रेम करतो. मग मी काय करू? मी त्याला माझा मोबाईल नंबर देखील दिला आणि सांगितले की मी संध्याकाळी फ्री आहे, म्हणून तो मला संध्याकाळी कॉल करतो आणि आम्ही रात्री मेसेजद्वारे बोलतो. अंशिकाचे हे शब्द ऐकून माझे संपूर्ण शरीर थरथरू लागले. माझी बहीण अशी आहे हे मला माहीत होतं. तिच्या सौंदर्याची कोणी प्रशंसा केली तर तिचे मन गगनाला भिडते. त्या मुलानेही माझ्या बहिणीचे कौतुक केले असेल आणि माझी बहीण त्याच्या बोलण्याने आकर्षित झाली आणि त्याच्याशी बोलू लागली आणि तिने मॅडमच्या मुलाला फसवले. पण माझ्या बहिणीने सांगितले की मॅडमच्या मुलाने पुढाकार घेतला होता, त्यामुळे मीही गप्प बसले होते. आता माझी बहीण रोज माझ्यासोबत बंगल्यावर जायची. मी मॅडमच्या मुलाकडे बघताच तो माझ्या बहिणीकडे पाहून हसत होता. हे पाहून मला हेवा वाटू लागला की जर मी माझ्या बहिणीसारखी सुंदर आणि पातळ असते तर माझेही वेगळे जग असते.
प्रत्येक मुलाने मला प्रपोज केले असते आणि माझ्या सौंदर्याची तारीफ केली असती, पण प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. मी त्याकडे दुर्लक्ष करून मॅडमच्या खोलीत गेले. मी माझ्या बहिणीला खूप समजावले होते की आमच्यात आणि मॅडमचा श्रीमंत मुलगा यात काही जुळत नाही. ती माझ्यावर रागावू लागली आणि म्हणाली की तुला सुरुवातीपासूनच माझा हेवा वाटतो. तुला माझ्या आयुष्यात मी आनंदी राहायचे नाही म्हणून तू अशा गोष्टी बोलत आहेस. आणि तू पहा, मी मॅडमशी वैयक्तिकरित्या बोलेन जेणेकरून तिने माझे लग्न तिच्या मुलाशी करावे, कारण तिचा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो. मी अंशिकाला म्हणाले की तू मॅडमला असं काही बोलणार नाहीस. तिला राग आला तर ती आपल्याला नोकरीवरून काढून टाकू शकते. असे बोलून मी गप्प बसले, कारण मला माहीत होते की जर मी तिला पुढे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर तिला वाटेल की मला तिचा हेवा वाटतो, पण मला फक्त तिचे भले हवे होते. एक दिवस अंशिका खूप अस्वस्थ दिसत होती. ती माझ्यासोबत बंगल्यावर गेली नाही. ती मॅडमशी बोलली असावी आणि कदाचित मॅडमने तिला नकार दिला असावा असे मला वाटले. मी हा सगळा विचार करत असताना अचानक आमच्या घराचा दरवाजा वाजला. यावेळी आई झोपली होती पण अंशिका जागी होती. मी दार उघडताच समोर मॅडम पाहून मला आश्चर्य वाटले की यावेळी त्या आमच्या घरी कशा आल्या. मी जेव्हा अंशिकाचा चेहरा पाहिला तेव्हा अंशिकाचा चेहरा आनंदाने फुलला होता. मॅडम घरात आल्यावर त्या माझ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहू लागल्या. ती माझ्यावर खूप प्रेम करू लागली. तिला येताना पाहून अंशिकाने आईलाही उठवले होते. मॅडमने आईसमोर माझे कौतुक केले. मॅडमची तब्येत आता पूर्वीपेक्षा बरी झाली होती, पण तरीही तिची काळजी घेण्यासाठी मला ड्युटी करायला तिच्या घरी जावं लागलं. मॅडमने आईला सांगितले की दिव्या माझी खूप काळजी घेते आणि यामुळेच मी सावरू शकले. मॅडम कोणते काम घेऊन आमच्या घरी आल्या याचे आईला खूप आश्चर्य वाटले. आम्ही आमच्या घरात त्यांची चांगली काळजी घेतली. काही वेळ बोलून झाल्यावर मॅडम आईला म्हणाल्या की वहिनी, दोन्ही मुली खूप सुंदर आहेत. तुझ्या धाकट्या मुलीचे नशीब खूप चांगले आहे, कारण ती खूप सुंदर आहे, पण आज मी माझ्या मुलासाठी तुझ्या मुलीचे नाते मागायला आले आहे. हे ऐकून आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. माझी आई मॅडमला म्हणाली, पण मॅडम, तुम्ही माझ्या कोणत्या मुलीचं नातं मागायला आलात? मॅडमने माझ्याकडे पाहिल्यावर माझे भान हरपले. माझे ओठ उघडल्यासारखे वाटले. मी आनंदाच्या पलीकडे होते. मॅडमने माझ्याकडे खूप प्रेमाने पाहिले आणि म्हणाल्या की मी माझ्या मुलासाठी तुमची मोठी मुलगी दिव्याचे नाते मागायला आले आहे. हे ऐकून आधी आईला काळजी वाटली. दुसरीकडे माझी बहीण खूप बेफिकीर होती. तिच्याकडे बघून असे वाटले की जणू तिला सर्व काही माहीत आहे. मला आश्चर्य वाटले, कारण मला वाटले की माझ्या बहिणीला हे सर्व अजिबात आवडले नसेल. पण माझी बहीण आनंदी दिसत होती. माझ्या आईने अंशिकाला आनंदी होताना पाहिल्याबरोबर तिने मॅडमला सांगितले की ठीक आहे, मला हे नाते मान्य आहे. अशा प्रकारे मॅडमच्या मुलासोबत माझे नाते निश्चित झाले आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. पण मला माहीत नव्हते की हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस नव्हता, तर हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता, ज्यानंतर माझे नशीब आणखी बदलेल. मला माहीत नाही की मला इतर कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. मलाही माहीत नव्हते. माझ्या लग्नाची तयारी होणार होती आणि माझ्या मनात माझ्याबद्दल आणि माझ्या भावी नवऱ्याबद्दल विचार करून आनंद वाटत होता, कारण मला मॅडमचा मुलगा आधीच आवडला होता. अंशिकाही माझ्या नात्यामुळे खूप खुश होती. त्यामुळे मी बेफिकीर झाले होते आणि मलाही आता माझ्या बहिणीवर आक्षेप नव्हता. माझ्या लग्नासाठी ती खूप शॉपिंग करत होती. ती पण स्वतःच्या आवडीच्या सर्व गोष्टी आणत होती आणि माझ्या सासूसोबत ती स्वतः माझ्या लग्नाचे कपडे निवडायला गेली होती आणि काही दिवसांनी माझ्या लग्नाचा दिवस पण आला होता. अंशिका खूप खुश होती. खरं तर अंशिकानेच मला तयार केलं आणि मग मॅडमच्या मुलाशी माझं लग्न झालं. मॅडम मला माझ्या खोलीत घेऊन गेल्या तेव्हा सर्व पाहुणे गेले, पण ही खोली पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि खोलीकडे डोळे विस्फारून पाहत होते. ही खोली पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ही खोली नवविवाहित वधूची नसून मुलाची खोली आहे असे वाटत होते आणि मी विचार करत होते की मला या मुलाच्या खोलीत का आणले आहे. ही खोली सगळीकडून लहान मुलांच्या खेळण्याने भरली होती. मला समजत नव्हते की मॅडम मला माझ्या खोलीत का घेऊन जात नाही. मी अत्यंत अस्वस्थ नजरेने मॅडमकडे पाहिलं आणि तिला विचारले, ही कोणाची खोली आहे? मॅडम म्हणाल्या, तुम्ही आता या खोलीत राहाल. मी म्हणाले, पण मॅडम, मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचे आहे. माझे हे ऐकून मॅडम हसायला लागल्या आणि म्हणाल्या, दिव्या, ही तुझी खोली आहे, तुझ्या नवऱ्याची खोली आहे. हे ऐकून माझ्या कानावर विश्वास बसेना. मी पुन्हा या खोलीभोवती डोकावू लागले. सगळीकडे मला लहान मुले वापरत असलेली खेळणी आणि वस्तू दिसत होत्या. ती लहान मुलांची खोली वाटत होती. मला अशी प्रतिक्रिया देताना पाहून मॅडम म्हणाल्या, हे बघ, मनावर जास्त दडपण आणू नकोस आणि शांतपणे नववधूप्रमाणे या बेडवर बस. काही वेळाने तुझा नवराही येईल, मग तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मी मॅडमकडे पाहिलं, जणू काही मला काळजीच नाही आणि मग मी पटकन घुंगट घेतला
आणि निरागस भावाने बसले. मॅडम रूम सोडून गेल्या होत्या आणि मी माझ्या नवऱ्याची वाट पाहू लागले. माझ्या मनात विचित्र प्रश्न निर्माण होत होते की ही खोली नवीन नवरीसारखी तर दिसत नाही ना, कारण नववधूच्या खोल्या खेळण्याने नव्हे तर फुलांनी सजलेल्या असतात. असे असू शकते की माझा नवरा आधीच विवाहित असेल. पण मग मी हे चुकीचे विचार मनातून काढून टाकले आणि विचार करू लागले की नाही, हे शक्य नाही. काही वेळाने खोलीच्या दारावर टकटक झाली. माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि मी पटकन व्यवस्थित बसले. लाजाळूपणामुळे मला माझ्या नवऱ्याला बघायला वरती बघता येत नव्हते, पण मी माझ्या नवऱ्याला बघण्यासाठी वर बघितले तर माझा नवरा खोलीत येताच माझ्या जवळ येऊन बसला. त्याने पटकन दोन्ही खेळणी उचलली आणि ती सगळी बेडवर पसरवली आणि खेळू लागला. माझ्या पतीची अशी कृती पाहून मला धक्काच बसला. मी विचार करत होते की तो लहान मुलांसारखा का वागतोय. एखाद्या निरागस मुलाप्रमाणे तो छोटी गाडी चालवत होता. मी पटकन पदर काढला आणि नवऱ्याकडे बघितलं. माझ्या पतीने मला पाहताच जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि लहान मुलं ज्या प्रकारे आनंदी असतात त्याप्रमाणे तो आनंदी होता. तो म्हणाला, तू माझी चांगली मैत्रीण आहेस. तुला माहीत आहे माझा जिवलग मित्र हरवला आहे. नवऱ्याचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. ही व्यक्ती मला अजिबात सामान्य वाटली नाही. त्याचं मन मुलासारखं होतं आणि जणू मी मुलाशी लग्न केलं होतं. मला आठवतंय, हा मॅडमचा मुलगा आहे जो नेहमी मॅडमसोबत राहायचा. मॅडमला 2 मुलगे असल्याचं मी ऐकलं होतं, पण एकही मुलगा मी पाहिला नव्हता. मी मॅडमच्या मुलाशी लग्न करणार होते जो नेहमी तिच्यासोबत राहत होता आणि ज्याला मी पसंत करत होते. त्याने अशा गोष्टी अजिबात केल्या नाहीत. पण मग हा कोण आहे? मला काहीच समजत नव्हते. मी हा सर्व विचार करत असतानाच अचानक माझी नजर डेस्कवर ठेवलेल्या फोटो फ्रेमवर पडली. त्या 2 जुळ्या मुलांचे फोटो होते. हा फोटो पाहून मला समजले की हे दोघे जुळे आहेत. हा मॅडमचा दुसरा मुलगा आहे, ज्याचे दिसणे मॅडमच्या मुलाशी अगदी जुळते होते, ज्याला मी अनेकदा पाहिले होते. मॅडमचा दुसरा मुलगा माझ्यासमोर उपस्थित होता. याचा अर्थ माझी फसवणूक झाली आहे. त्याचे हे कृत्य पाहून माझे हृदय जोरात धडधडत होते. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तू खूप सुंदर दिसत आहेस. माझ्या आईने मला सांगितले होते की आज माझे लग्न होणार आहे आणि मला माझ्यासोबत खेळायला एक चांगली मैत्रीण मिळणार आहे. तू माझ्याबरोबर खेळणारी सर्वात चांगली मैत्रीण आहेस का? मी रागाने पलंगावरून उठले आणि त्याला विचारले, काय बोलतोयस? कसल्या गोष्टी सांगतोय? भान आहे का? तर माझा मोठा आवाज ऐकून तो घाबरला आणि गप्प झाला. मग तो तोंड करून म्हणाला, तू मला शिव्या दिल्यास तर मी तुझ्याबद्दल आईकडे तक्रार करेन. मला समजले की मॅडमचा दुसरा मुलगा मानसिकदृष्ट्या अजिबात ठीक नाही आणि मी त्याच्याशी लग्न केले आहे. पण असा घृणास्पद खेळ माझ्यासोबत खेळला गेला. माझ्यासोबत एवढा मोठा विश्वासघात होऊ शकतो याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. माझे मन पूर्णपणे गोंधळून गेले होते. मला असे वाटले की आता आणि आत्ताच मॅडमकडे जावे आणि तिच्यावर ओरडावे की तिने तिच्या वेड्या मुलाचे लग्न माझ्याशी केले आणि मला विचारलेही नाही. मी लग्न करते असा विचार न केल्याबद्दल मी स्वतःला दोष देत होते. मी इतकी आंधळी झाली होते की मॅडमला दुसरा मुलगा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. मला वाटलं मॅडमच्याच मुलाशी माझं लग्न झालंय. मी नेहमीच त्याच्याकडे बघत आले, पण अचानक तिच्या वेड्या मुलाला त्याच रूपात पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मी विसरले होते की मी इतकी कुरूप आणि लठ्ठ आहे आणि तिच्या इतक्या सुंदर मुलाबरोबर कसे जगणार. तो मुलगा माझ्या लायकीचा नाही. मी याबद्दल अजिबात विचार केला नाही आणि फक्त मला वाटले की मी माझ्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करत आहे. हा चेहरा तोच होता, पण ती व्यक्ती नव्हती. माझ्या चुकीच्या संसाराचा पडदा आता माझ्या समोरून उठला होता. आता सत्य माझ्या समोर होते. मॅडमलाही जुळे मुलगे असू शकतात हे मला का समजले नाही. मी आता माझ्या वेड्या नवऱ्यावर राग काढू शकत नव्हते, कारण माझा वेड्या नवरा त्याच्या आईला माझी चूक सांगेल. मी माझ्या वेड्या नवऱ्याचा हात धरला आणि त्याला प्रेमाने म्हणाले की माझ्याकडून चूक झाली आहे. माझ्याबद्दल तुझ्या आईकडे तक्रार करू नकोस. मी हात जोडले, कान धरले आणि म्हणाले, प्लीज मला माफ कर. मी तुला फटकारले, पण मी तुला यापुढे कधीच फटकारणार नाही. आणि तू बरोबर म्हणालास, तू तुझ्या सर्वोत्कृष्टाशी लग्न केले आहेस. मी तुझी सर्वोत्कृष्ट आहे आणि तुझी सर्वात चांगली मैत्रीण. आता फक्त तुझ्यासोबत खेळेल. आतून मी माझ्या नशिबावर रडत होते. कधीच वाटले नव्हते की मला माझ्या पतीसोबत असे बोलावे लागेल. माझे बोलणे ऐकताच माझ्या पतीने आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली आणि म्हणाले, धन्यवाद माय बेस्ट. आम्ही दोघं खेळण्यासोबत खेळतो. मी मनातल्या मनात रक्ताचे अश्रू ढाळत होते. ती रात्र माझ्यासारखीच गेली. दुसऱ्या दिवशी डोळे उघडताच माझी बहीण आली होती. मी तिच्याकडे तिरस्काराने पाहिले. ती मला खूप आनंदी दिसत होती. ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, दिव्या, तुझी रात्र कशी होती तुझ्या वेड्या नवऱ्यासोबत? असं म्हणत ती जोरजोरात हसायला लागली. याचा अर्थ ती माझ्या जखमेवर मीठ चोळायला आली होती. तर मी खूप अस्वस्थ होते आणि माझ्या बहिणीच्या बोलण्यावर मी नाराज होऊ नये असा विचार करत होते. म्हणूनच मी गप्प राहिले. अचानक त्या मुलाचा आवाज आला जिच्यासोबत
मी माझी सर्व स्वप्ने सजवली होती. तो माझ्या पतीचा भाऊ होता आणि त्याच्यासारखाच आहे. तो ज्या पद्धतीने बोलला त्यावरून मला असे वाटले की मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. पण मी त्याच दिसणाऱ्या वेड्या मुलाशी लग्न केले. तो माझ्या बहिणीला म्हणाला, आता तुझा मार्ग मोकळा झाला आहे. आता बघ, मी लवकरात लवकर तुझ्याशी लग्न करीन आणि मग तू या घरावर राज्य करशील. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. मला माहीत आहे, सर्व काही माझ्या बहिणीने केले आहे. तिनेच माझे लग्न त्या वेड्या मुलाशी या अटीवर लावले की ती तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करू शकेल. मला धक्काच बसला होता, पण आता हे सगळं शांतपणे सहन होत नव्हतं. अचानक मी उठले आणि बहिणीला हलवले आणि म्हणाले, तू खरंच माझी बहीण आहेस का? आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत का? तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस. तू माझ्यावर एवढी मोठी युक्ती खेळू शकतेस हे मला माहीत नव्हते. तू तीच आहेस जिने फसवणूक करून माझे लग्न वेड्याशी केले, नाही का? त्याच्यासारखा दुसरा भाऊ आहे आणि तो वेडा आहे हे तुला माहीत होतं, पण तरीही तू हे सगळं होऊ दिलं. अंशिका म्हणाली की हो, मी तुझं लग्न माझ्या भावी नवऱ्याच्या भावाशी केले आहे, कारण मॅडमने अट ठेवली होती की ती आधी तिच्या मोठ्या मुलाचं लग्न करेल. आता अडचण अशी होती की तिचा मोठा मुलगा वेडा होता आणि त्याला नातं मिळू शकत नव्हतं आणि त्याचं लग्नही होऊ शकत नव्हतं. आमच्या घरात नुसतं बघा ना, मी खूप सुंदर आहे, पण माझी मोठी बहीण आहेस. तू इतकी कुरूप आणि लठ्ठ मुलगी आहेस. तू माझी मोठी बहीण आहेस, जिच्यामुळे माझी आई माझं लग्न करू इच्छित नाही, कारण मला खूप लवकर लग्न करण्याची इच्छा आहे. मला अजय आवडतो. आता जशी आमच्या घरची परिस्थिती होती तशीच अवस्था अजयच्या कुटुंबाचीही होती. जेव्हा मॅडमने तिच्या मोठ्या आणि वेड्या मुलाचे नाते आमच्याकडे आणले तेव्हा आईने तुझ्या नात्याचा सहज होकार दिला होता. मॅडमचा मोठा प्रश्न सुटला. असं असलं तरी ती तिच्या मोठ्या मुलावर खूप प्रेम करते. तो वेडा आहे. जेव्हा लोक त्याला वेडा म्हणतात तेव्हा तिला खूप त्रास होतो. त्यामुळेच त्यांनी आपल्या वेड्या मुलाला सुरुवातीपासूनच कोणाच्याही समोर येऊ दिले नाही. आता तो बंद दारामागे तरुण झाला आहे. तिने पहिले त्याचं लग्न करावं अशी तिची इच्छा आहे, कारण विजयच्या 1 मिनिटानंतर तिचा मुलगा अजयचा जन्म झाला. या दोघांच्या जन्मात 1 मिनिटाचा फरक आहे. आईने या नात्याला होकार दिल्यावर मॅडमला खूप आनंद झाला. तिला वाटले की आपल्या वेड्या मुलाचे लग्न एका सामान्य मुलीशी होत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर तुझ्यासारख्या मुलीवर कोण प्रेम करणार? तू गडद आहेस आणि अजयचा भाऊ विजय हा वेडा आहे आणि तुम्ही दोघे आमच्या नात्यात अडथळे निर्माण करत होतात. तेव्हा आम्ही दोघांनी एक प्लॅन केला की तुम्हा दोघांचे लग्न का नाही करायचे. अशा प्रकारे आम्हा दोघांचाही पुढचा मार्ग मोकळा होईल. लग्नाआधी आमच्या मोठ्या भावा बहिणींचेही लग्न होईल आणि मग आम्ही दोघेही एकमेकांशी सहज लग्न करू शकू. अंशिकाचे बोलणे ऐकून मी रडायला लागले. मी तिला शिव्या देऊ लागले की काळजी करू नकोस, एक दिवस तुझीही फसवणूक होईल. तू बघ, मी तुला सोडणार नाही. मी अशी आहे, त्यामुळे माझी चूक नाही. ज्या देवाने तुला निर्माण केले त्याच देवाने मलाही निर्माण केले आहे. काळजी करू नकोस, माझा देव तुझ्याकडून सूट घेईल. बहिणीला शिवीगाळ करून मी रडत माझ्या खोलीत आले. मी इथे आले तेव्हा माझा वेडा नवरा त्याचे खेळण्याशी खेळत होता. त्याला बघून मला अधिकच राग येऊ लागला होता आणि मला वाटू लागले होते की नशिबाने सुरुवातीपासूनच माझ्यासोबत खूप विनोद केले आहेत, पण आता हा विनोद मला सहन होत नव्हता. मी दारात रडत उभी होते आणि माझा संपूर्ण चेहरा अश्रूने ओला झाला होता. माझ्या पतीचे नाव विजय होते. विजयची नजर माझ्यावर पडताच तो माझ्या जवळ आला आणि माझे अश्रू पुसू लागला. तो म्हणाला, का रडत आहेस? मी पटकन माझे अश्रू साफ केले आणि तो म्हणाला, मला समजले की तू रडत आहेस. तुला कोणी मारले आहे किंवा कोणी तुला शिवीगाळ केली आहे तर मला सांग, मी आईकडे तक्रार करेन. मी हसून विजयला म्हणाले, नाही विजय, नाही, मला कोणी शिवीगाळ केली नाही. मी विजयच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं. तो अगदी लहान मुलासारखा दिसत होता. त्याचे वय 25 वर्षे होते, पण त्याच्याकडून पाहून कोणीही म्हणू शकत नाही की तो 25 वर्षाचा तरुण मुलगा आहे. विजयला म्हणाले, विजय, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. तर तो म्हणाला, हो विचार. मी म्हणाले, विजय, तुला मी आवडते का? मी इतकी वाईट आहे की माझ्या बाबतीत नेहमी वाईट गोष्टी घडल्या आहेत. विजय म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचे तर तू सर्वोत्कृष्ट आहेस आणि अजिबात वाईट नाहीस. तू खूप चांगली आहेस. तू जगातील सर्वात सुंदर मुलगी आहेस. मला तू खूप आवडतेस आणि तुझ्या सवयी सर्वोत्तम आहेत. ज्या पद्धतीने तू माझ्याशी प्रेमाने बोलतेस ना, माझ्या आईशिवाय माझ्याशी असे कोणीच बोलत नाही. त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण तो आज माझी किती तारीफ करत होता. यापूर्वी कोणीही माझी प्रशंसा केली नव्हती. तो मला म्हणाला, अरे तू पुन्हा रडायला लागलीस. त्याने मला टिश्यू दिला आणि माझे अश्रू पुसायला सांगितले. माझे संपूर्ण आयुष्य असेच जाणार आहे याचा पश्चाताप होत होता.
आणि विचार करू लागले की कदाचित माझ्या आयुष्यात आणि विजयच्या आयुष्यात काही फरक नाही. जग त्याला वेडा आणि मला कुरूप म्हणते, त्यामुळे आमच्या दोघांची संकल्पना चांगली आहे. हळूहळू माझा वेडा नवरा मला खूप उपयोगी पडू लागला. तो माझी खूप काळजी घ्यायचा, माझ्याशी खूप छान बोलायचा, पण माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. एके दिवशी माझा वेडा नवरा मला सांगू लागला, तू एवढी नाराज का आहेस? तुला अस्वस्थ पाहून मीही नाराज होतो. मग तू माझ्याशी का बोलत नाहीस? मी खूप लहान मूल आहे का? तू माझ्याशी सर्व गोष्टी शेअर कर. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी त्याला वेडा म्हणायचे आणि मग मी भावूक झाले आणि त्याच्याशी माझे लग्न कसे झाले याबद्दल माझी संपूर्ण कहाणी त्याला सांगितली. तुझ्या बहिणीचा दोष नाही असे तो बोलू लागला. माझ्या भावाची चूक आहे, तोही माझ्याशी असेच करतो. तो खूप घाणेरडा आहे. मी म्हणाले, तुझ्या भावाने तुला काय केले? त्यानंतर हे ऐकून मला आश्चर्य वाटले. तो म्हणाला की भाऊ मला औषध देतो, म्हणतो तू माझ्यासारखाच बरा होशील. मला औषध घ्यायचे नाही, पण तरीही तो मला औषध घ्यायला भाग पाडतो आणि औषधाने मला काही फरक पडत नाही. तू आलीस तेव्हापासून भाऊला खोलीत यायची संधी मिळत नाही, पण तू कुठल्या कामात व्यस्त झालीस तर मला भाऊ औषध देतो. मी त्याला म्हणाले, विजय, तुझा भाऊ तुला कोणते औषध देतो? तू मला ते औषध दाखवू शकतोस का? तेव्हा तो लगेच त्याच्या कपाटाजवळ गेला आणि औषधाची पिशवी उचलून माझ्याकडे आणली. ते औषध पाहिल्याबरोबर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले, कारण ती औषधे चुकीची होती आणि अशा औषधामुळेच माझे पती त्यांच्या मनाचे ऐकत राहिले. मी विचार करत होते की अजय माझ्या पतीसोबत असे का करत आहे. याचा अर्थ माझ्या बहिणीने माझ्या आयुष्याची चेष्टा केली होती आणि विजयचा भाऊही त्याच्या जीवाशी खेळत होता. आता मी ठरवले होते की मी सत्य शोधून काढेन. मी विजयला सांगितले की ही औषधे चुकीची आहेत आणि तुझा भाऊ या औषधाने तुला दिवसेदिवस वेडा बनवत आहे. माझे बोलणे ऐकून विजयच्या डोळ्यात पाणी आले. त्याने मला सांगितले की आपण आईला याबद्दल सांगू. याबाबत मी माझ्या सासूबाईंना सांगितले, तेव्हा त्यांना हे ऐकून धक्काच बसला. इतकंच काय, त्यांचा मुलगा माझ्या पतीला जे औषध देत असे ते औषधही मी त्यांना दाखवले होते. मला माहीत नाही की माझी बहीण आणि माझा दीर आमच्याकडून काय बदला घेत होते. माझ्या सासूबाईंनी अजयला बोलावून ती औषधे दाखवली. आधी अजय खोटं बोलू लागला, पण नंतर माझ्या सासूने अजयच्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाली की मला वाटलं की तू सुधारला आहेस, पण तू अजूनही तसाच आहेस. हे मला माहीत नव्हतं. माझ्या सासूबाईंनी जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले. हा सगळा गोंधळ सुरू असतानाच माझी आई आणि अंशिकाही तिथे पोहोचल्या. आईने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या कानावर विश्वास बसेना. माझ्या आईने सांगितले की अजयने माझ्या मुलीचे आयुष्य खराब केले. इकडे अंशिकाचा चेहरा उदास आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या सासूबाईंनी अजयला विचारले की तू अंशिकासोबत काय केलेस? मला लवकर सांग, नाही तर मी पोलिसांना फोन करेन. अजय घाबरला आणि त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. तो म्हणाला की मला अंशिकाचा फायदा घ्यायचा होता, म्हणूनच मी तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते, पण आजपर्यंत ती मला संधी देत नव्हती. मी तिला वचन दिले की मी तिच्याशी लग्न करेन आणि तिला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेलो. तिथे जाऊन मी तिची प्रतिष्ठा खराब केली. माझ्या सासूने ताबडतोब पोलिसांना बोलावले आणि तिच्या मुलाला अटक केली. माझ्या बहिणीला शिक्षा झाली होती. तिने माझ्याशी काही केले, कारण विजयचे माझ्याशी लग्न करायचा हा माझ्या बहिणीचा प्लॅन होता. पण अजयच्या मनात विचार होते की अंशिकाशी कधीच लग्न करणार नाही. त्याला फक्त तिचा फायदा घ्यायचा होता. माझ्या बहिणीने माझी माफी मागितली आणि तिला खूप लाज वाटू लागली. तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, पण तरीही मला काळजी वाटत होती की अजयने विजयसोबत असं का केलं. मी माझ्या सासूबाईंना विचारलं, तेव्हा सासूबाईंनी सांगितलं की मी खरं तर अजय आणि विजयची सावत्र आई आहे. विजय पहिल्यापासूनच वेडा नाही. विजय हा फक्त कमकुवत मनाचा मुलगा आहे. मी सुरुवातीपासूनच या दोघांवर माझ्या खऱ्या मुलाप्रमाणे प्रेम केले. मी या दोघांना कधीच सावत्र मुले मानले नाही. माझे पती मरण पावले तेव्हा त्यांनी अजयकडे मालमत्ता आणि विजयला मालमत्ता हस्तांतरित केली होती. जसजसा अजय मोठा होत होता तसतसा त्याच्या मनात विचार आला की आपल्या भावाला वेड्यात काढून संपत्तीतील हिस्सा आपल्या नावावर का करू नये. या धूर्तपणामुळे त्याने भावाला अशी औषधे देण्यास सुरुवात केली ज्यामुळे त्याचे मन नष्ट होईल. एकदा मी अजयला असे कृत्य करताना पाहिले तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि तो पुन्हा अशी चूक करणार नाही असे सांगितले, पण आता त्याने तीच चूक पुन्हा केली. माझ्यासाठी दोन्ही मुलं सारखीच आहेत, पण अजय इतका बिघडून जाईल हे मला माहीत नव्हतं की तो आपल्या मोठ्या भावालाही संपत्तीसमोर पाहणार नाही. माझ्या बहिणीला तिच्या कृत्याची शिक्षा आधीच मिळाली होती. अजयला पुन्हा या घरात येऊ देणार नाही असे माझ्या सासूबाईंनी सांगितले होते. तुरुंगातून सुटून तो परत आला तरी माझ्या सासूबाई त्याला त्याच्या मालमत्तेचा वाटा देतील, त्याला घराबाहेर हाकलून देईल आणि त्याच्याशी असलेले सर्व संबंध संपवतील. आपल्या दोन्ही मुलांना खऱ्या आईप्रमाणे वाढवणारी सावत्र आई मी पहिल्यांदाच पाहिली होती, पण कदाचित एकुलता एक मुलगा सावत्र आई असूनही त्याला खऱ्या आईप्रमाणे वागवत आहे हे समजले नाही. माझ्या बहिणीला तिच्या कृत्याचा खूप पश्चाताप होत होता. दुसरीकडे अजयलाही त्याच्या चुकीची शिक्षा तुरुंगात भोगावी लागत होती.
मी माझ्या पतीवर एका चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेऊ लागले आणि हळूहळू माझ्या पतीची प्रकृती सुधारू लागली आणि एका दिवसात ते माझ्या प्रेमात पडले. तेच मला परत मिळाले. विजयला माझ्या कुरूपपणाबद्दल आणि माझ्या लठ्ठपणाबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. त्याला फक्त माझे पात्र आवडले. माझ्या बहिणीला रात्रंदिवस तिच्या चुकीचा पश्चाताप व्हायचा. तिने अजयवर आंधळेपणाने विश्वास ठेवला होता आणि इथे अजयने तिचा विश्वासघात केला होता. माझी बहीण रात्रंदिवस रडत राहिली. एक दिवस तिच्यासाठीही चांगले नाते आले. माझ्या आईने तिचे लग्न करून दिले आणि माझी बहीण पण आता तिच्या सासरच्या घरी खूप खुश आहे आणि इथे मी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे. माझ्या सासूबाईंनी सगळी नाती संपवलेली दिसत होती. आता असे झाले की आमचे कोणतेही नाते नाही आणि माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.